नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, उद्या आहे चतुर्थी आणि गुरुवार सुद्धा आहे. तर उद्या चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय काय करायचा आहे आणि एका ताईची ऑर्डर आहे आणि त्याच्यामध्ये काय काय साहित्य त्याने जास्तीचं घेतलेलं आहे आणि ज्या अगरबत्ती आहेत, ज्या धूप आहेत, ज्या स्टिक आहेत, ते सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघावी हीच विनंती करते. तर उद्या आहे चतुर्थी. सकाळी आपल्याला लवकर उठून दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे, उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, आपल्या दाराला हळदीचं लेपन द्यायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे, छानशी रांगोळी काढायची आहे, दिवा लावायचा आहे आणि आपल्या दारामध्ये एकदम सुंदर असं वातावरण तयार झालं पाहिजे, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करत असते, हे सत्य आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे, गॅसची पूजा करायची आहे, तुळशीला पाणी घालायचं आहे. हे सगळं केल्यानंतर आपल्याला आपला दिवसभर उपवास असतो. तर संध्याकाळी ज्या वेळेस चंद्र उदय होतो त्यावेळेस जिकडल्या तिकडल्या भागातली किंवा ज्या त्या भागाची पद्धत वेगळी वेगळी असते. तर ज्या वेळेस संध्याकाळी आपल्याला चतुर्थीचा उपवास सोडायचा असतो त्याच्या अगोदर आपण गणपतीची पूजा, आरती, मोदक याचा नैवेद्य करतो. त्यावेळेस आपल्याला एक छोटासा खोबराचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 2 किंवा 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला मागायची आहे आणि त्याच्यानंतर तो कापूर तुम्हाला पेटवायचा आहे आणि कापूर पेटवल्यानंतर तुम्हाला तिथेच थोडा वेळ बसून तो कापूर शांत होईपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. आणि हा जप केल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहे, ज्या काही अडचणी आहेत, जे तुम्हाला कुठला त्रास आहे ते सगळं निघून जाणार आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे हा उपाय उद्या चतुर्थीच्या दिवशी नक्की करायचा आहे. तर बघा, हे केशर चंदन आहेत आणि त्याच्या अगोदर जी अगरबत्ती दाखवली होती ती खूप म्हणजे खूप सुंदर आहे. त्याचं फक्त झाकण जरी आपण काढलं, म्हणजे वरचं जे कवर असतं ते कवर काढलं तरी अगरबत्त्या घेण्याच्या अगोदर आपण ज्यावेळेस काढतो इतका वास येतो, असं इतकं सुगंध अगरबत्त्याला आहे, खूप सुगंध आहे. आणि त्याच्यानंतर ताईने एक अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे आणि ही मुलासाठी, स्वतःसाठी आणि त्यांच्या मिस्टरांसाठी 3 हातातले कंगन घेतलेले आहेत. हे कंगन 6 महिनेच वापरायचे आहेत आणि ह्याच्यामुळं मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते, मिस्टरांच्या व्यवसायामध्ये प्रगती होते आणि आपण घरामध्ये राहतो तर आपली चिडचिड होत नाही. आपल्याला कुठला आजार असेल, आपल्याला काही संकट असेल, आपल्याला काही त्रास असेल मानसिक, तर तो सुद्धा या कंगनामुळे कमी होतो. त्याच्यानंतर भीमसेनी कापूर घेतलेला आहे आणि मोगरा आणि केवड्याच्या 6 बॉटल त्यांनी घेतलेल्या आहेत, कारण त्या दोघी जावा आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा त्या इथून वस्तू घेतात. अगोदर एकच मागवल्या होत्या, त्यांना खूप छान वाटलं, त्याच्यामुळं त्याने यावेळेस भरपूर मोठी ऑर्डर टाकलेली आहे. आणि हे आहेत केवडा, मोगरा, चंदन, गुगल, म्हणजे बरेचसे धूप आहेत. तर ते सुद्धा त्यांनी 3 डबे म्हणजे 6 डबे घेतलेले आहेत त्यांच्या जावेसाठी आणि त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर घरामध्ये त्यांच्या स्वामीची मूर्ती आहे, त्या मूर्तीसाठी सुद्धा त्यांनी अगोदर एक हार छोटासा घेतलेला, तो लहान पडत होता, त्याच्यामुळे आता त्यांनी खूप मोठा हार घेतलेला आहे. म्हणजे 11-12 फुटाची काहीतरी मूर्ती आहे म्हणत होत्या. तर हा हार घेतलेला आहे, काय माहीत आता बसतो का नाही. ताई, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सगळं साहित्य कसं आहे आणि काय नाही ते सांगा, म्हणजे मला आज पॅकिंग करायची आहे आणि पॅकिंग करते वेळेस व्हिडिओ बनवायला मला येत नाही आणि पॅकिंग करत व्हिडिओ बनवत मला पॅकिंग पण करता येत नाही. तर हे आहे आपल्याला गुढीपाडव्यासाठी तोडगा उपाय. हा तोडगा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. तर हे सुद्धा ताईने 3 घेतलेले आहेत, त्यांच्या आईसाठी, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जावेसाठी. त्यांच्या जाऊबाईच्या आहेत नोकरीच्या, म्हणजे कामानिमित्त ते त्यांच्यापासून दुसरीकडे राहतात, त्याच्यामुळं ते सुद्धा 3 घेतलेले आहेत. आणि हे दोघीला 2-2 तुपाचे डबे घेतलेले आहेत. या 25-25 वातीचा एक डबा आहे. तर ह्या सुद्धा वाती त्यांनी आपल्याकडून ऑर्डर केलेले आहेत. आणि हा तोडगा जो दाखवला तो खूप चांगला आहे, खूप प्रभावशाली आहे आणि
हा तोडगा आपल्या घरामध्ये बांधल्यामुळं आपल्या घरातील बरेचसे संकट आपल्यापासून दूर होणार आहेत। तर हे आहेत मोहरीच्या तेलाचे दिवे, म्हणजे वाती आहेत, आणि हे आहेत एकदम छोट्या छोट्या वाती। आरती करण्यासाठी त्याने एकदम छोट्या वातीचा हा डबा मागवलेला आहे। आणि शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा असतो, त्याच्यामुळं ते सुद्धा त्या मोहरीच्या तेलाच्या वातीचे त्यांनी 2 डबे ऑर्डर केलेले आहेत। आणि पाडव्याच्या दिवशी आणि प्रकट दिनाच्या दिवशी 11 पंत्या लावण्यासाठी सुद्धा त्याने ऑर्डर केलेले आहेत। आणि त्याच्यानंतर हा आहे लक्ष्मीचे फक्त पावलं, पादुका, आणि त्याच्यावर म्हणजे काही शुभचिन्ह आहेत। आणि हे आहे महालक्ष्मी प्रसन्न। तर हे 2च त्याने रांगोळीचे साचे सुद्धा आपल्याकडून ऑर्डर केलेले आहेत, रांगोळीचे साचे मागवलेले आहेत। ते कधीपर्यंत येतील सांगता येत नाही। खूप मोठा स्टॉक आत्ता आपल्याकडे थोड्याच दिवसामध्ये येणार आहे, कारण पाडव्याची इतकी ऑर्डर आहे की मला काय करावं आणि काय नाही हे सुद्धा कळत नाही। तर हे अशा प्रकारे सगळं ताईचं त्या सामान आहे। आणि जी छोटी कासव डिश दाखवली तुम्हाला, ती छोटी कासव डिश इतकी जड आणि इतकी सुंदर आहे की प्युअर ब्रासोमध्ये आहे आणि खूप सुंदर आणि एकदम छोट्या साईजमध्ये आहे। त्याच्यामध्ये आपण तांदूळ भरून त्याच्यावरती आपण कवड्यासुद्धा ठेवू शकतो, किंवा बांगड्या देवीच्या ठेवू शकतो, किंवा दिवा ठेवू शकतो। त्याच्यानंतर आपण अन्नपूर्णा माता आहे ती सुद्धा ठेवू शकतो। आणि ही आहे ती एकदम मोठी 5-5.5 इंचाची आहे। आणि हा एक कल्याणी रोज, आणि ह्या खालच्या ज्या स्टिक आहेत त्या सुद्धा खूप सुंदर आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला खाली एक स्टीलचं स्टँड येणार आहे, आणि त्याला एक काडी असणार आहे। आपल्याला दरवेळेस बघा स्टिक घेतलं की आपण ते कशामध्ये लावायचा हा प्रश्न पडतो, तर त्याला खाली अगरबत्तीसारखं एक कांडी आहे आणि स्टीलचं त्याला कवर दिलेलं आहे। तर आपल्याला ते लावण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आणि वास इतका छान आहे। आजूबाजूची सुद्धा तुम्हाला विचारतील की तुम्ही कुठला धूप किंवा कुठली अगरबत्ती लावलेली आहे। ती मोठी अगरबत्ती तर इतकी सुंदर आहे, पूर्ण खालीपर्यंत, म्हणजे आम्ही 3ऱ्या मजल्यावर आहोत तर पूर्ण खालीपर्यंत त्याचा वास जातो, इतकी सुंदर आहे। तर या 11 पंत्या अशा एवढ्या छोट्याशा बॉक्समध्ये मी बसवलेले आहेत। आणि बघा मला म्हणजे नाही का व्हिडिओ बनवत असताना काय होतं काय माहिती, मला ते जमतच नाही व्यवस्थित। ज्यावेळेस मग व्हिडिओ आपला बंद असतो, मोबाईल बंद असतो, त्यावेळेस आपलं मन जागे शांत राहतं आणि आपल्याला पॅकिंग करायला सुद्धा व्यवस्थित येतं। तर ह्या बघा अशा प्रकारे आपल्याला सगळं आता पॅकिंग करायचं आहे। सगळ्यांना आपल्याला पेपर गुंडाळायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला सगळं पॅकिंग करून एका मोठ्या बॉक्समध्ये घालायचं आहे। आणि मग त्यांच्यापर्यंत हे जे पार्सल आहे ते पोहोचवायचं आहे। तर हे पार्सल तुम्हाला शुक्रवारपर्यंत भेटून जाईल, शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत भेटून जाईल। तर अशी ही आपली ऑर्डर होती। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा उपायसुद्धा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आणि आपलं जे छोटंसं एक स्वामी सेवा आहे किंवा एक लक्ष्मी सेवा आहे, हे आपण फक्त सेवा करण्याचं काम करतो। आपला हा व्यवसाय किंवा बिझनेस नाही। आता त्यांच्याकडं हे साहित्य भेटत नाही, म्हणजे त्यांचं जे गाव आहे खूप मोठं, गावापासून एकदम खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये ते राहतात आणि त्यांना इकडं यायला जायला सुद्धा म्हणजे वाहन किंवा काहीतरी गैरसोय होत असेल, त्याच्यामुळं त्यांनीच एवढं सगळं आपल्याकडनं घेतलेलं आहे। आणि ही त्यांची दुसरी ऑर्डर आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।